नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर मी आज उन्हाळ्याच्या ज्या पापड्या करायच्या असतात, रव्याच्या पापड्या कशा करायच्या त्या मी सांगेन आज. तर मी बॉम्बे रवा घेतलेला आहे, म्हणजे छोटा रवा. साधारणतः एक माप घेतलेला आहे, मी दाखवेन. हा एक माप मी रवा घेतलेला आहे. तर आता मी 2 मापाचा घेतलेला आहे. 2 तर त्याला 14 ग्लास पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. म्हणजे हा ग्लास जो घेतला आपण रवा, तर याला 7 ग्लास पाणी, म्हणजे छोटी तुम्ही वाटी घ्या, पेला घ्या, 1:7 हे माप ठेवावं याचं. आणि हा रवा मी रात्री भिजवून ठेवलेला होता पाण्यामध्ये, खूप छान भिजलेला आहे, आपण पाहू शकता. इथे मी 14 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे. म्हणजे मी 2 पेला रवा भिजवलेला होता, त्यामुळे 14 पेले मी पाणी ठेवलेलं आहे. यामधलं मी आता साधारणतः 2 पेले मी पाणी काढून ठेवणार आहे. जसं लागेल तसं आपण नंतर पाणी घालायचं आहे. 1 मिनिट मी पाणी काढते. हा 1 पेला आणि अजून 1 पेला, असे 2 पेले मी पाणी काढून ठेवेन बाजूला. आता हे उकळलेलं पाणी आहे, त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरते मीठ, फार मीठ घालायचं नाही आहे, आणि 4 दाणे अगदी जिरे हे घालून घेईन. या उकळलेल्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ, म्हणजे साधारणतः एवढ्या पाण्याला मी छोटे 2 चमचे मीठ घातलेलं आहे, आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत, आपण पाहू शकता. तर यामध्ये तो भिजलेला रवा आहे तो मी घालून घेईन. मी रवा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये, आपण पाहू शकता. बारीक गॅसवर मंद आचेवर हे छान शिजवून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, साधारणतः 1:7 हे प्रमाण ठेवावं. आणि 7 जर पाणी उकळलेलं असेल 7 पेले, तर 1 पेला त्यातला बाजूला काढून ठेवावा. लागेल तसं पाणी घालायचं यामध्ये. गाठी होऊ द्यायच्या नाहीत यामध्ये. आणि 2 पेले जे मी पाणी काढून ठेवलेलं होतं ते या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे, आणि ते पाणी गार होऊ द्यायचं नाही आहे. तर हे पण मंद आचेवर एका पातेल्यामध्ये गरम होऊ द्यायचं आहे पाणी. जे लागेल तसं आपल्याला पाणी घालायला लागेल. तर आता साधारणतः हे घट्ट होत चाललेलं आहे बघा, आपण पाहू शकता. तर यामध्ये मी 2 पेले जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते घालून घेईन. हे जे पाणी उकळत आहे ते मी त्या रव्यामध्ये घालेन. आपल्याला जर असं वाटत असेल की पाणी आपण का काढून ठेवायचं, तर साधारणतः रवा कोणता लहान असतो, कोणता बारीक असतो, तर रव्यानुसार आपण ते फार पातळ होऊ नये म्हणून पाणी बाजूला काढून ठेवायचं, आणि लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये. आपण पाहू शकता. हे बघा, मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे. हा रवा आहे तो, आणि आपण जेवढं शिजवून घेऊ तेवढ्या पापड्या हलक्या होतात. एक 5 मिनिट झाकून ठेवूयात आपण. साधारणतः 5 मिनिटानंतर मी ते ताट बाजूला काढलेलं आहे. झाकण जे झाकलं होतं ते काढून घेतलेलं आहे, आपण पाहू शकता. छान असा शिजतोय रवा. आणि एक मी सांगते की हा कसा ओळखायचा, तर याला कडेने साय आलेली दिसते, आपण पाहू शकता. तर आपण ओळखायचं की हा रवा शिजलेला आहे. 1 मिनिट मी दाखवेन. हे बघा, ही जी साय दिसतीये, ही जी साय आलेली आहे, तर यावरून आपण ओळखायचं की हा रवा शिजलेला आहे. हे पण पाहू शकता. हे बघा, तर हा रवा आपला शिजून झालेला आहे.
आता याच्या पापड्या करून घेऊयात आणि गरम असतानाच याच्या पापड्या करायच्या आहेत, कारण हे जर थंड झालं, हा जो शिजलेला रवा आहे हा थंड झाला तर याच्या पापड्या होत नाहीत. आता मी पापड्या घालून घेईन. हे बघा, मी हा पेपर आहे, प्लास्टिक पेपर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यावरती मी त्या पापड्या घालेन. अशा पातळ पापड्या घालायच्या आहेत, आपण पाहू शकता. आणि सारखं हे पळीने फिरवायचं नाही याच्यावरती, कारण याला चिरा पडतात. हे बघा, खूप छान पापड्या होतात या. आपणही करून पहा, खूप सोप्या आहेत करायला या. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. आज नवीन बघणाऱ्यांनी हा माझा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये साबुदाण्याची पापडी. तोपर्यंत नमस्कार.